जळगावच्या अमळनेरमध्ये खरं तर 18वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन होत आहे। राज्यभरातील नामवंत साहित्यिक यावेळी उपस्थित असणार आहेत। संमेलनात परिसंवाद, कवी संमेलन तसेच गटचर्चांचा देखील समावेश असेल। अमळनेरमध्ये आज आणि उद्या 18वे साहित्य संमेलन असणार आहे। संमेलनासाठी राज्यभरातून यावेळी साहित्यिक उपस्थित असणार आहेत। धुळे रोडवरील आरके नगरच्या समोरील भव्य प्रांगणात हे संमेलन होत आहे। तर 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात 3 परिसंवाद, 2 कवी संमेलन, गटचर्चा आणि कथाकथन इत्यादी कार्यक्रमांचा समावेश असणार आहे। तर अमळनेरमध्ये खरं तर आज आणि उद्या 18वे साहित्य संमेलन असणार आहे। या संमेलनासाठी राज्यभरातून नामवंत साहित्यिक उपस्थित असतील। तर यंदाचं संमेलन आम्ही प्रेममय सत्यधर्म आणि समता स्वतंत्र बंधुत्व या मूल्य समर्थनार्थ या आधारित असणार आहे। धुळे रोडवरील आरके नगरच्या समोरील भव्य प्रांगणात हे खरं तर संमेलन होत आहे। 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात 3 परिसंवाद, 2 कवी संमेलन, गटचर्चा तसेच कथाकथन इत्यादी कार्यक्रमांचा समावेश असणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे जळगावचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांच्याकडून। मंगेश, खरं तर आपण बघतोय अमळनेरमध्ये 18वे विद्रोही साहित्य संमेलन आता सुरू होतंय। राज्यभरातील नामवंत त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। नेमकं सध्याचं वातावरण काय आहे त्या ठिकाणी? नक्कीच वर्षा, खरं तर 18वे विद्रोही साहित्य संमेलन जे आहे हे अमळनेरमध्ये होऊ घातलेलं आहे आणि मोठ्या उत्साहात खरं तर सांस्कृतिक विचार यात्रेने या संमेलनाच्या सुरुवातीला जे आहे सांस्कृतिक विचार यात्रा काढण्यात आलेली आहे आणि मोठा उत्साह या यात्रेमध्ये पाहायला मिळत आहे। प्रामुख्याने खरं तर संविधानाचा आणि कायद्याच्या या ठिकाणी पालखी काढण्यात आलेली आहे। मंत्री अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांच्या हस्ते खरं तर संविधानाच्या पालखीला पुष्पहार अर्पण करून या संविधान यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि आपण दृश्यांच्या मागोमाग बघू शकतोय की विविध पारंपरिक नृत्य असतील, आदिवासी नृत्य असतील, यासह वारकरी संप्रदाय असेल, एकंदरीतच मोठा उत्साह जो आहे खरं तर या सांस्कृतिक विचार यात्रेमध्ये जे आहे तो पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने खरं तर पारंपरिक वेशभूषेमध्ये महापुरुष असतील यांच्यासह जे आहे मराठी संस्कृती, खानदेशी संस्कृती याचा वारसा खरं तर या सांस्कृतिक यात्रेच्या माध्यमातून जो आहे तो दर्शवला जात आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती खरं तर विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची सुरुवात जी आहे ती होणार आहे। या संमेलनाचे समन्वयक आपल्यासोबत आहेत। सर, आपण पाहतोय की सांस्कृतिक विचार यात्रेने या यात्रेला सुरुवात करण्यात आलेली आहे। विविध महाराष्ट्रीयाचे दर्शन घडवण्यासाठी, महाराष्ट्र संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी या यात्रेमध्ये विविध पारंपरिक वेशभूषा असेल, आदिवासी परंपरा असेल हे आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी वेगवेगळ्या आदिवासी असेल, बहुजन समाजातील विविध सांस्कृतिक परंपरा दाखवणारी विचार यात्रा चालू आहे। या विचार यात्रेत लेझिम पथक, शिवकालीन शस्त्रकला प्रदर्शन, त्याची प्रात्यक्षिकं, आदिवासी नृत्य, नंदीबैल नृत्य या पद्धतीची वेगवेगळी नृत्य यामध्ये सहभागी आहेत। त्याच पद्धतीने एक 100 महिलांचं ढोल पथक आम्ही लेखी जिजाऊ सावित्रीच्या म्हणून सामील झालेले आहेत। खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हा साने गुरुजींचा संदेश देणारी पथक आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व लोक कोणत्याही सक्तीशिवाय स्वेच्छेने, स्वयंस्फूर्तीने या रॅलीत सहभागी झालेले। नक्कीच मंगेश, आपण बघतोय खरं तर मोठा उत्साह त्या ठिकाणी आपण बघतोय। अगदीच तू या संमेलनासंदर्भातले प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।